सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त नाशिक रोड सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने यंदा जयंतीनिमित्त भव्य देखावा आणि समाजहितार्थ उपक्रम हाती घेण्यात आला आहे। बिहारमधील बुद्धगया येथील प्रसिद्ध महाबोधी महाविहाराची प्रतिकृती नाशिक रोड येथे साकारली जाणार आहे। या भव्य देखाव्याचे भूमिपूजन आज 20 मार्च रोजी सकाळी संपन्न झाले। या दिवसाचे महत्त्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 साली अस्पृश्यांना पाणी मिळावं याकरता महाड येथे सत्याग्रह केला होता। त्याच दिवसाचे औचित्य साधून आजचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। सदरचा देखावा हा क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी समाजासाठी दर्शनाला खुला करण्यात येणार आहे। सुरुवातीला जयंती अध्यक्ष आकाश भालेराव यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन त्रिशरण पंचशील घेण्यात आलं। त्यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करीत श्रीफळ फोडून देखाव्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। सदर देखावा हा मुंबई येथील कला दिग्दर्शक सुनील समस्कर हे साकारणार आहे। या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे 32 बाय 32 लांबीचा आणि रुंदीचा असून जमिनीपासून 55 फूट आहे। या भूमिपूजन सोहळ्याला नाशिक रोड जयंती अध्यक्ष आकाश भालेराव, कार्याध्यक्षपदी गौरव काळे, उपाध्यक्ष प्रशांत पगारे, सुचित्रा गांगुर्डे, खजिनदार कैलास वानखेडे, सरचिटणीस शुभम पगारे सह खजिनदार आकाश खेरनार यांची उपस्थिती होती। तर प्रमुख अतिथी म्हणून आनंद सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सत्काळे, बॉबी काळे, समाजरक्षक अर्जुन पगारे, बाळासाहेब शिंदे, संजय खेरनार, संयोजक समितीचे माजी नगरसेवक संजय भालेराव, हरीश भडांगे, अमोल पगारे, समीर शेख, भारत निकम, सनी वाघ, दिलीप आहिरे, शेखर भालेराव, दिलीप आहिरे, रामबाबा पठारे, संतोष कांबळे, सुहास पवार, दिनेश दासवानी, किशोर खडताळे, राजाभाऊ वानखेडे, बाळा सोनवणे, राजेश पगारे, संतोष पाटील, विशाल गांगुर्डे, बाळासाहेब भालेराव, सचिन भालेराव, संजय भालेराव, विशाल गांगुर्डे, प्रमोद बागुल आदींसह मोठ्या प्रमाणात भीमसैनिक, महिला, पुरुष व विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थान करता संदीप नवसे, नाशिक। सर्व महापुरुषांच्या विचारांत्रीवर वंदन। आज 20 मार्च, आज 14 तळे याचा सत्याग्रह दिवस। त्या अनुषंगानं सालाबाद प्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती या ऐतिहासिक समितीचा अध्यक्ष या नात्यानं आज या ठिकाणी समितीच्या वतीनं येणाऱ्या महामानवाच्या जयंतीच्या निमित्त बुद्धगया येथील महाबोधी महाविहार या भव्य असं देखाव्याचं भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न आले असून यामध्ये प्रामुख्यानं आमचे मार्गदर्शक आनंद भाऊ सोनवणे, त्याचबरोबर नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय सपकाळे साहेब, त्याचबरोबर अर्जुन नाना पगारे, त्याचबरोबर संयोजक समितीचे सर्व सदस्य, त्याचबरोबर या ठिकाणी नवनिर्वाचित संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब जाधव व सर्व शिंदे, त्याचबरोबर सन्माननीय सर्व पदाधिकारी या ठिकाणी समितीचे कार्यकारिणीचे, त्याचबरोबर संपूर्ण महिला मंडळ, संपूर्ण भीमसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं असून हा देखावा अतिशय भव्य दिव्य प्रमाणात आहे। ज्या महाबोधी महाविहार या अनेक वर्षापासून चाललेलं प्रलंबित असं आंदोलन आहे, जन आंदोलन, त्याला अधिक पाठबळ मिळण्यासाठी यावर्षी समितीने ठरवल्यानुसार या ठिकाणी भव्य प्रतिकृती या ठिकाणी आंदोलनाची होणार आहे। या उपस्थित सर्व येणाऱ्या 11 एप्रिल जी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असून त्या दिवशी याचं उद्घाटन सोहळा, लोकार्पण सोहळा या ठिकाणी समितीच्या वतीनं होणार आहे। तरी मी आपल्या सर्वांना विनंती करतो त्या दिवशी देखील आपण बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या ठिकाणी आपण केलेल्या सहकार्याबद्दल मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। मोजू कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, मोजू कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकविली व्याख्या माणसातल्या माणुसकीची। तू देव नव्हतास बा भीमा, तू देव नव्हतास, तू देवदूतही नव्हतास, तू मानवतेची सेवा करणारा खरा महामानव होता, तू मानवतेची सेवा करणारा खरा महामानव होता। महामानव, आधुनिक भारताचे जनक, राष्ट्र निर्माते, विश्ववंदनीय, विश्वभूषण, भारतरत्न, बहुजन नायक, क्रांती सूर्य,
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहराच्या वतीनं ऐतिहासिक जयंतीचा ऐतिहासिक देखाव्याचा भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी मुंबई येथील निर्मिती व्यवस्थापक आर्ट डायरेक्टर सुनीलजी समजिस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आदरणीय आनंद भाऊ सोनवणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न झाला असे मी समितीच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो। ऐतिहासिक जयंतीच्या ऐतिहासिक देखाव्याचं वैशिष्ट्य आताच अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे। या जन आंदोलनाला पाठबळ मिळण्यासाठी आणि सर्व समाजापर्यंत एक प्रकारचं प्रबोधन होण्यासाठी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून हा ऐतिहासिक देखावा या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे। या ऐतिहासिक देखावा 32 बाय 32 लांबीचा आणि रुंदीचा असून जमिनीपासून 55 फुटाचा हा भव्य दिव्य देखावा या ठिकाणी उभा साकारणार आहे। आणि या देखाव्याचा लोकार्पण सोहळा 11 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरुस्थानी मानलं ते या देशाचे पहिले शिक्षक मुख्याध्यापक राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी 11 एप्रिल रोजी याचा लोकार्पण सोहळा होईल। आणि खऱ्या अर्थानं नाशिक जिल्ह्यातील नाशिक रोड शहरातील तमाम आंबेडकरी प्रेमींसाठी नाशिककरांसाठी हा देखावा दर्शनासाठी खुला करण्यात येईल अशी मी समितीच्या वतीने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। आजच्या या देखाव्याच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं सातत्यानं ही ऐतिहासिक जयंती तितक्याच चांगल्या प्रभावी पद्धतीने आणि प्रबोधनात्मक पद्धतीने करमणुकीच्या कार्यक्रमातून करण्याचा समितीचा मानस आहे। तरी मी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे समितीचे संयोजक प्रमुख आदरणीय संजयजी नाना भालेराव असतील, त्याचबरोबर या ठिकाणी सनी सुनील भाऊ वाघ, पवन भाऊ